यावर्षी एक महत्वाची अजून एक अशी घटना आहे की खूप जणांना ब्रेकअप होणार आहे. मग ते अनमॅरिड लोकांचे सुद्धा असू शकतात किंवा मॅरिड लोकांचे सुद्धा ब्रेकअप असू शकतात. खूप सारे लोक असे सुद्धा आहेत की मॅरिड असून त्यांचे अफेअर असतात. या सगळ्यांच्या गोष्टी ज्या चोरून चाललेल्या आहेत त्या सगळ्यांना कळणार आहेत. त्यामुळे एक लक्षात घ्या, लग्न करताना किंवा तुम्ही प्रेमात आहात तर तुम्हाला या गोष्टी फार सांभाळून कराव्या लागतील. खूप जणांचे रियालिटी चेक मिळणार आहेत. खूप जणांची नाव खराब होण्याची शक्यता आहे. तुमचे जे गुपित आहेत ते बाहेर पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर काही लोकांचं मी बघते की ब्रेकअप झालेला आहे पण खूप रडतात, खूप स्वतःला त्रास देतात. तो माणूस माझ्याशी असा का वागला असं त्यांचा अट्टास असतो की का असं झालं, असं व्हायला नव्हतं पाहिजे. पण एक लक्षात द्या, स्वतःला रिस्पेक्ट द्या, स्वतःच्या प्रेमाला द्या, स्वतःच्या वेळेला द्या. जर तो माणूस किंवा ती व्यक्ती, मुलगा असू देत किंवा मुलगी असू देत, की जर ती व्यक्ती तुमच्या प्रेमाला महत्व देत नाहीये, तुम्हाला रिस्पेक्ट देत नाहीये, ठीक आहे, ती लोक तुमच्या आयुष्यातून जातात, ते बेस्ट आहे तुमच्यासाठी. त्यामुळे इतका त्रास करून घेणं हे चुकीचं आहे. आणि दुसरं एक मी तुम्हाला सांगेन की अशा गोष्टी करत असताना इव्हन मॅरिड लोकांचं जरी अफेअर असेल तर तुमच्या सगळ्यांना मी फक्त सावध करून टाकेन. असं जर असेल तर तुमच्या पर्सनल गोष्टी तुमच्या घरातल्या लोकांना आणि सगळ्यांनाच कळण्याची शक्यता आहे. तर सांभाळून राहा. हे वर्ष ब्रेकअप होण्याचं जास्त आहे. आणि ज्यांचं ब्रेकअप झालंय त्या आणि चांगल्या म्हणजे चांगले विचार करून त्यांनी केलेलं होतं पण समोरचा माणूस आता रेडी नाहीये, तर स्वतःला सावरा, स्वतःला सांभाळा, स्वतःला रिस्पेक्ट द्या, स्वतःच्या प्रेमाला रिस्पेक्ट द्या आणि देवाचे आभार माना की त्या माणसाची रियालिटी तुम्हाला आधीच कळाली. सो बेटर आहे तुमच्यासाठी आणि चांगलं आयुष्य जगा. करिअरला महत्त्व द्या, घरातल्यांना महत्त्व द्या, स्वतःला महत्त्व द्या, स्वतःवर प्रेम करा. सो यावर्षी ब्रेकअप होणे तुम्हाला खूप पाहायला मिळतील.